श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उत्साहात पार पडली। सभेला सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थिती दर्शविली। खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली। यावेळी अखिल भारतीय कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रमोहन देसाई यांनी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना आनंदी जीवनाचा मार्ग या विषयावर उद्बोधक मार्गदर्शन केले। ज्यांच्या मनामध्ये राम आणि कामामध्ये राम आहे त्यांना मी आनंदी जगण्याचा मार्ग काय दाखवणार। आपण ज्या ठिकाणी बसलेले आहोत त्या सर्व टीमला मनापासून मी धन्यवाद देतो, कारण मगाशी आल्यापासून बघतोय प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी आहे। आपली व्यवस्था कशी चांगली होईल याकडे प्रत्येकाचं लक्ष त्या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं। खरं तर कुठेही आपण गुंतून राहणं हा सुद्धा एक आनंदी मार्गच आहे। आपण कुठल्या प्रकारचं काम करतो त्याच्यामध्ये जर आपल्याला आनंद मिळत असेल तर तो सुद्धा आनंदाने जगण्याचा एक मार्गच आहे असं वाटतं मला। याचबरोबरीने गेली अनेक वर्ष या रत्नागिरीमध्ये मी वाढलो, शिक्षण माझं झालं, नोकरी माझ्या गावामध्ये मी केली, परंतु ही संस्था माननीय उल्हासराव घोसाळकर यांचा उल्लेख केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही। याचं कारण काय की जेव्हा मला पब्लिक समोर भाषण करण्याचा प्रश्न निर्माण झाला, ती पहिली संधी इथे आपले बसलेले जे आमचे सुधाकररावजी सावंत आहेत यांच्या माध्यमातून उल्हासरावांनी मला दिली होती। आणि मला आनंद वाटतो की त्याही वेळेला त्यांनी बांधलेल्या हनुमंताच्या देवळाचं सूत्रसंचालन करण्याची मला त्या ठिकाणी संधी मिळाली होती। मला अतिशय आनंद वाटतो की त्यावेळेला शंकराचार्य आलेले होते आणि अशा 25 वर्षापूर्वीच्या गोष्टीची सुरुवात हो, तर त्या लोकांच्या मध्ये मला सूत्रसंचालन करण्याची संधी उल्हासरावाने दिली। त्यांचे आभार व्यक्त केल्याशिवाय मी इथून माझ्या संवादाला सुरुवात करू शकत नाही। त्यानंतर उर्मिलाताई या ट्रस्टच्या ज्या अध्यक्ष आहेत, गेले जवळजवळ आम्ही 10 मिनटं एकमेकाशी संवाद साधतो आहोत। अतिशय भरभरून सामाजिक कार्य कसं केलं पाहिजे ते थोडक्यात त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळावं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। या संस्थेचे त्या ठिकाणी असणारे बुजुर्ग लोक, आज ज्यांचा वाढदिवस आहे ते दळवी साहेब, आमचे राऊत सर फार पूर्वीपासूनचे आपल्या मित्र आहेत। ही सगळी मंडळी बघितल्यानंतर मी वेगळं काय सांगणार। हे सगळे आनंदाचे स्तोत्र आहेत आपल्याकडे की ज्यांनी आपल्या कामातून, घामातून आणि प्रत्येक क्रियेतून राम तर त्या ठिकाणी घडवला आहेच, पण त्याचबरोबर आपल्यालासुद्धा एक मार्ग दाखवला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। पुनश्च एकदा बुजुर्ग व्यक्तींची नावं या ठिकाणी घेत नाही, कारण बरेच वेळ जाईल। आपल्याला दिलेला वेळ हा अतिशय कमी आहे आणि आपली बसण्याची कॅपॅसिटी बघितल्यानंतर आपला अंत मी या ठिकाणी पाहणार नाही। आपण सगळेजण या ठिकाणी आलात, कदाचित पुढचा अर्धा पाऊण तास मला सहन केलं तर मला त्याच्यामध्ये आनंद नक्कीच वाटेल। आपण म्हणतो वक्ता दस सहस्रेषु, 10,000 एखादा वक्ता त्या ठिकाणी आपल्याला सापडतो, तसं आपल्याला आनंदाचा मार्ग शोधताना सुद्धा अनेक मार्ग आपल्या जवळच असतात, पण आपण त्या ठिकाणी दुर्लक्ष करतो। परवाच्या दिवशी मी असंच जात असताना समोर त्या ठिकाणी मूर्ती दिसली म्हणून नमस्कार केला। आपण प्रत्येकजण देवाला मानणारे आहोत त्यामुळे आपण नमस्कार करतो, त्यामुळे मी नमस्कार केला। बाजूला माझा मित्र आला आणि म्हणाला, तू सुशिक्षित आहेस, अरे दगडाला त्या देव कशाला मानतोस। पटकन मी पण बोलून त्याला म्हटलं, अरे जो दगड आपल्याला त्या ठिकाणी सकाळी उठल्या जर आपण मॉर्निंग वॉकला गेलो आणि जर एखाद्या कुत्र्याचं टोळकं अंगावर आलं तर आपण दगड त्याच्यावर भिरकावतो, तोच दगड आपण त्या ठिकाणी आपलं जे कंपाऊंड असतं ते घालण्यासाठी, आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी त्या दगडाचंच कंपाऊंड आपण घालतो। एखाद्या शत्रूने आपल्या दगड मारला आणि मोठी जखम झाली तर आपल्याला कळतं की हा शत्रू आहे। मजुरांना स्वतःला त्या ठिकाणी त्यांचं जीवन जगण्यासाठी मोठमोठ्या बिल्डिंगी उभ्या राहतात, तेव्हा दगडाला स्वतःला गाडून घ्यावं लागतं। तोच दगड आपल्या आईच्या पुढे स्वयंपाकघरात होता, पाट्यावर वाटून घातलेलं जेवण आपण खूप चांगलं मानायचे। आता आपण चुलीवरच्या जेवणासाठी सगळीकडे जातो, ते सोडून द्या, आपल्या घरातल्या चुलीच बंद पडलेल्या आहेत। रागावू नका भगिनींनी,
गॅस आल्यामुळे आपली सोय झाली असं म्हणायला हरकत नाही. तोच दगड एखादा शेतकरी दिवसभर त्या ठिकाणी दमल्यानंतर उशाला घेऊन गाढ झोपू शकतो. दगड तोच आहे. आपली दृष्टी कशी आहे, दगडात देव पाहायचा की देवाला दगड म्हणायचं, हा ज्याचा त्याचा त्या ठिकाणी प्रश्न आहे मित्रांनो. म्हणून वाटतं त्या ठिकाणी की सुंदर मूर्ती पण आपण घडवू शकतो आणि ती बिघडवू देखील आपण शकतो. तसं आपल्या आनंद आजूबाजूला असतो, परंतु आपण त्या ठिकाणी त्याचा उपभोग घेतो का नाही. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, मित्र म्हणणे इतपत मी मोठा नाही आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की आपण आपलं आनंदी जीवन जगताना काय काय घेतलं पाहिजे. आजकाल आपण बघितलं तर बरेच जणांचे, आमच्या पिढीतल्या बरेच जणांची मुलं ही परदेशामध्ये शिक्षणासाठी गेलेली आहेत. आचारसंहिता असल्यामुळे मी बाकी काही बोलत नाही त्या ठिकाणी, का गेली ती मी काही सांगत नाही त्या ठिकाणी. परंतु परदेशात मुलं शिकायला गेलेली आहेत. घरी इकडे आई वडील एकटेच असतात, डॉक्टरात आलेलेच आहेत. आजारी पडल्यानंतर हाक मारायलासुद्धा आजूबाजूला कोण नसतं. दुर्दैवाने आपण जर शेजाऱ्याशी चांगले संबंध ठेवले तर निदान त्या ठिकाणी डॉक्टरांपर्यंत नेण्याची तरी त्या ठिकाणी ते तसदी घेतील. तेव्हा आपण पहिल्यांदा शेजाऱ्यांनासुद्धा जपलं पाहिजे. त्या शेजाऱ्यांवरून मला एक आठवण झाली. गावामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी आणि मोठा जल्लोष, फटाके त्या ठिकाणी वाजले जात होते. गावातले लोक धावत धावत आले आणि म्हणाले, अरे काय झालं. तर तो म्हणाला, शेजाऱ्याला लॉटरीचं तिकीट लागलं म्हणून हा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्याने फटाके वाजवतो. सगळेजण खुश झाले तुमच्या आमच्यासारखे. बघा शेजाऱ्यावर किती आपण प्रेम करतो की त्याला लॉटरीचं तिकीट लागलं म्हणून ह्याला किती आनंद झालेला आहे. आणि तो अलीकडे एक फार दुर्मिळ दृश्य झालेलं त्या ठिकाणी की शेजाऱ्याला तिकीट लागल्यानंतर बाजूच्याने फटाके वाजवावे, एवढा आनंद झाला. सगळ्यांना वाटून गेलं की आपला शेजारी असावा तर याच्यासारखा हवा. पण एक आमच्यासारखा आगाऊ पोरगा होता, तो गेला आणि त्याला म्हणाला, अरे वा, किती तुझ्यामध्ये प्रेम आहे शेजाऱ्याबद्दल, किती मोठे भरपूर फटाके वाजवलेस, आनंद साजरा केलात, आम्हालासुद्धा असंच शेजारी लाभला असतं तर खूप चांगलं झालं असतं. तर त्यावर तो म्हणाला, छे 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 म्हणाला, मला आनंदच वगैरे काही झालेलं नाही म्हणाला. त्याचं तिकीट मिळत नाही ना म्हणून मला आनंद झाला, म्हणून मी फटाके वाजवतो. किती जण हसले बघा. आपण आपल्यातला विनोदच आपण गमावून बसलेले आहे. सुटक्यासारखे चेहरे करून खरोखरच आपण वृद्ध झालोत का मित्रांनो? नाही झालेले. आपली वृद्धावस्था झालेली नाही, ती आपल्या मनाने ठरवून टाकलं की मी आता म्हातारच झालो आहे, मी आता हसायचं ते सुद्धा जेमतेम तोंड असं हे दिसेल असं. अरे खळखळून हसा ना, तुमच्यातले हार्मोन्स मोकळे झाले पाहिजे. डॉक्टर सांगतील माझ्यापेक्षा त्या ठिकाणी. पण आपण हसणं विसरूनच गेलो. कधी कधी हसायचं, कोणावर हसायचं हेही कळत नाही. त्यामुळे काय होतं बरेच वेळेला त्या ठिकाणी की मग म्हातारपणी आपण हास्य क्लब जॉईन करतो आणि मग तिकडे मोठ्याने कृत्रिमरित्या हसतो. त्याने काही फायदा होत नाही मित्रांनो. डॉक्टर सांगतील त्या ठिकाणी जे नॅचरल हसू आहे आपलं ते यायला पाहिजे. जर आपल्याला आनंदाचा मार्ग लवकर सापडायला हवा असेल तर कोणाकडूनच अपेक्षा करू नका. मी आता इथे कार्यक्रमाला आलो, मग माझा सत्कार केला नाही, मला नारळ दिला नाही, बाजूच्याला ती तांबडी शाल भारीतली घातली. अरे करायचं आहे काय, तुझी निम्मी लाकडं गेली वर, आता सत्काराने तुला आता काय फरक पडणार आहे का? तर नाही. पण आपल्यामध्ये अपेक्षा असते, तिथे गेल्यावर त्यांनी माझा सत्कार केला पाहिजे. मग ते राऊतांनी नको, सुधाकर सावंतांनीच केला पाहिजे, उर्मिलाताईंनीच केला पाहिजे, रत्नाईताईंनी छापून येईल. अरे करायचं आहे काय तुला, आता तू कशासाठी आला आहे? आपण उगाचच अपेक्षा करतो. आपल्या मुलांकडून अपेक्षा करतो, आपल्या सुनेकडून अपेक्षा करतो. आपले आजोबा ठरवतात की नातवाने कुठल्या शाळेत जायचं. योग्य वाटतं का तुम्हाला सांगा? त्याचा मुलगा आहे ना, तो ठरवेल ना कुठल्या शाळेत जायचं ते. आपण त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही. आपल्या सुनेने साडी नेसली पाहिजे का पंजाबी घातला नाही पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे का नाही केली पाहिजे. अरे गरज काय आहे? तुमची मुलं तुमची डिसिजन घ्यायला तयार आहे, तुम्ही अपेक्षा करणं सोडून द्या. दुसरी गोष्ट काय असते त्या ठिकाणी की एखादा छंद जोपासणं अतिशय महत्त्वाचं आहे, जे छंद आपण त्या ठिकाणी करू शकलो नाही. बरेच वेळेला आपण त्या ठिकाणी छंदीफंदिष्ट असतो, चांगल्या अर्थाने म्हणतो आहे, परंतु आपण जे छंद विसरून गेलो. आता बघा गेल्या वेळेला मंगळागौरीचा पिक्चर आला, सगळ्या म्हाताऱ्या पण मंगळागौरी खेळायला लागल्या. बघा किती आनंद आहे, चांगली गोष्ट आहे ना. आपल्या शिवराम मंदिरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची स्पर्धा झाली, आनंद आहे ना. बघा ना, त्यांना कधी नाचायला मिळालं असतं
पण त्यांनी त्या ह्याच्यामध्ये आनंद घेतला ना. आणि तर त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे. पुढची गोष्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची त्या ठिकाणी की दृष्टिकोन आपला कसा आहे. बरेच वेळेला आपण त्या ठिकाणी जशी दृष्टी तशी सृष्टी आपण म्हणतो, त्या ठिकाणी आपण चांगलं बघायला गेलो तर चांगलंच दिसणार आहे. त्यामुळे आपण दुसऱ्यातलं जे उत्तम आहे ते बघण्याचा आपण प्रयत्न करूया. पुढची गोष्ट त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची त्या ठिकाणी की आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मिळेल झेपेल तसा थोडासा व्यायाम अध्यात्म त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आणखीन महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी की दुसऱ्याचं कौतुक करायला शिका. सर्वात मोठा आणि अवघड प्रश्न आहे की चांगल्या गोष्टीचं सुद्धा आपण कौतुक करत नाही. आपल्याकडे रशियाचा मार्क्सवाद गेला आणि आपल्याकडे परीक्षेचा मार्क्सवाद आलेला आहे. मुलांना 90% पाहिजेत, 100% पाहिजेत. आणि जर त्याला विचारलं तुझ्या आईला आणि बाबांना मिळून बेरीज किती होते तर 50% पण होत नाही. पण मुलाकडनं अपेक्षा किती? 90%. तो मुलगा काय करतो? कंपनीचा कदाचित हुशार असेल तर मालक बनतो. 60-70 वाले काय होतात? तिथे कामाला लागतात. त्याच्या खालचे जे काय असतात ते बेकार फिरतात. जे नापास होतात किंवा जे कुठे काय होत नाही ते पुढारी होतात. आणि जो काहीच करत नाही, जो वर्षभर उन्हाळक्या मारतो, वाद म्हणून ज्यांनी सगळ्यांनी म्हटलेलं असतो, तो एखादा त्या ठिकाणी साधू बनतो आणि हे सगळे त्याला लोकांना घालतात. मग तुम्ही मला सांगा शिक्षणाचा उपयोग आहे का? तर आहे. हे जरी असलं तरी म्हटलं ना प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा असतो. एखादा इंजिनियर खूप चांगल्या प्रकारचं काम करून जातो, एखादा शिक्षक उत्तम पिढी घडवून जातो. आपला आनंद आपणच शोधला पाहिजे. नामवंत डॉक्टर सचिन पवार यांनी यावेळी ज्येष्ठ बंधू भगिनींना भेडसावणाऱ्या विविध आजारावर उपयुक्त टिप्स दिल्या. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वारंवार होणारे आजार व त्यावर घ्यावीची काळजी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. नेहमीप्रमाणे श्रीराम दरबारात पूजा होऊन प्रभू श्रीरामला साकडे घालण्यात आले. आनंदी आणि उत्साही वातावरणात सभा पार पडली. सर्व सभासदांचे आभार मानण्यात आले. सर्व लोक अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही आमच्या जिल्ह्यात, तालुक्यात, आमच्या गावात आणि आमच्या कुटुंबात बालविवाह होऊ देणार नाही. तसेच बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही आणि बालविवाहात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही. मुक्त जिल्हा सारा. थँक्यू. आज तुझ्या दरबारात त्याचप्रमाणे तुळजा भवानी, श्री गुरुदेव दत्त, राई रखमाई विठ्ठले या देवतांच्या प्रांगणात सारी ज्येष्ठ मंडळी उपस्थित झाली आहे. या ज्येष्ठ मंडळीचे वाढदिवस मागील काही काळात उत्साहाने साजरे झाले. या सर्वांना प्रभू श्री रामचंद्र तुझ्या भेटीची ओढ लागून राहिली होती. प्रभू श्री रामचंद्र तुझ्या दर्शनाने व तुझ्या पूजनाने वाढदिवस साजरा व्हावा अशी या सर्वांची मनोभावना होती. श्री रामचंद्र की जय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.